महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात ज्या धंद्यांनी आणि कारखान्यांनी मोलाची भर घातली आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरच्या सासवड माळी शुगर फॅक्टरीचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. माळी समाजातील काही सामान्य परिस्थितीच्या पण असामान्य कर्तृत्वाच्या शेतकऱ्यांनी हा कारखाना काढला. त्यांनी स्वयंप्रेरणेनं सहकारी तत्व आचरणात आणलं आणि साखर उत्पादनात नवे नवे उच्चांक गाठले. त्यामुळे या कारखान्याला वाढत्या यशाबरोबर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारखान्याचे संचालक स्वतःच ऊस उत्पादक आहेत. त्यामुळे कारखान्याची ऊसाची वाढती मागणी त्यांना सहज पुरवता येते. ऊस उत्पादनातील त्यांची प्रगती सर्वत्र वाखाणली जाते. आधुनिक यंत्रसामुग्री, विशिष्ट पद्धतीची मशागत आणि ऊस उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवामुळेच या चोथ्याचा बॉयलरमध्ये जळण म्हणून उपयोग केला जातो. योग्य रासायनिक क्रियेसाठी गंधकाची वाफ ते ही प्रगती करू शकले. उसाने भरलेल्या गाड्या शेताकडून कारखान्याकडे निघाल्या की शेतकऱ्याचं काम संपतं आणि कारखान्याचं काम सुरू होतं. वजन झालेल्या ऊसाचे ढीग कारखान्यात वापरण्यासाठी तयार ठेवण्यात येतात. हा ऊस कॅरियरच्या साह्यानं केन कटरकडे नेण्यात येतो. इथे ऊसाचे तुकडे केले जातात. ताशी 45 टन ऊसाचे तुकडे होतात. या चरकात ऊस गाळला जातो. गाळलेल्या रसाचं ऑटोमॅटिक मशीनने वजन करण्यात येतं आणि ठराविक वजनाचा रस पुढील क्रियेसाठी टाकीमध्ये सोडला जातो. कोठा एका बाजूला वाहून नेला जातो. प्रयोगशाळेत या चोथ्याची द्रवता तपासली जाते. त्यातून जास्तीत जास्त साखरेचा भाग निघाला आहे किंवा नाही हे पाहिलं जातं आणि चुन्याची निवळी मिसळण्यात येते. उकळलेला रस पंपाच्या साह्यानं पाकाच्या टाकीत येतो. प्रयोगशाळेत रसाच्या गुणधर्माची पाहणी केली जाते. ह्या पाकाचं साखरेच्या